नमस्कार. राज्यातील सगळ्या तमाम जे दिव्यांग लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्यासाठी राज्य शासनामार्फत एक धक्कादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन जो शासन निर्णय जारी केला आहे, या शासन निर्णयाअंतर्गत पाहू शकता जे दिव्यांग लाभार्थी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतात. यामधून काही दिव्यांग लाभार्थ्यांना वगळलं जाणार आहे. आता हे कोणते लाभार्थी आहेत तर ज्यांच्याकडे टेम्पररी म्हणजेच तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र आहे, UDID कार्ड आहे, त्यांना सगळ्या राज्य शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना जी आहे या योजनेमधून सुद्धा वगळलं जाणार आहे. अशा पद्धतीचा GR हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तर शासन निर्णय आपण सगळ्यात पहिल्यांदा पूर्णपणे डिटेलमध्ये पाहून घेऊयात की नक्की त्यामध्ये काय म्हटलंय. मुद्दा क्रमांक 6 जो नमूद करण्यात आला आहे या अंतर्गत संपूर्ण जे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत, UDID कार्ड धारक आहेत, त्यांना सगळ्या योजनेमधून वगळलं जाणार आहे. तर याचा परिणाम कसा होईल आणि दिव्यांग तात्पुरते दिव्यांग लाभार्थी आहेत तर यावर कशा पद्धतीने ॲक्शन घेऊ शकतात, काय करू शकतात, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. यामध्ये धक्कादायक जो शासन निर्णय जारी झाला आहे राज्य शासनामार्फत, पहिल्यांदा GR पाहूयात. GR वेगळ्या पद्धतीचा आहे, पण त्यामध्ये जो मुद्दा क्रमांक 6 नमूद करण्यात आलेला आहे हा तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र धारक जे आहेत, UDID कार्ड धारक आहेत, टेम्पररी, यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तर इथे पाहू शकता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगत्वाच्या एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी यांना राज्य व तत्सम यंत्रणाच्या योजना, सवलती, लाभ आणि अनुदान व तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरता ग्राह्य ठरवण्याबाबत म्हणजे GR वेगळा आहे. पण यामध्ये जर पाहिलं तर आपण पहिले मुद्दे आपण या अगोदर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते, जे वेगवेगळे 21 यामध्ये प्रवर्ग आहेत, 21 जे लाभार्थी आहेत यामध्ये 21 प्रवर्गातील त्यांना लाभ मिळणार आहे. पहिले 4 ते 5 मुद्दे यामध्ये बरोबर आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं शासन निर्णयामध्ये विविध जे 21 प्रवर्ग आहेत यामध्ये दिव्यांगांचे त्यांच्यासाठी लाभ हा ग्राह्य ठरवण्यात आलेला आहे. मात्र त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट तुम्ही पाहिली तर मुद्दा क्रमांक 5 जो आहे 6वा मुद्दा क्रमांक 6 ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी परमनंट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना शासनाच्या योजनांचे लाभ अडून राहतील. आणि तात्पुरतं म्हणजे महत्त्वाचं पाहू शकता, तात्पुरतं ज्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र आहे टेम्पररी, त्यांच्या सगळ्या प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही लाभ अडून्य राहणार नाही असं स्पष्टपणे त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा होतो राज्य शासनामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या सगळ्या म्हणजेच निराधार पेन्शन योजना जी आहे दिव्यांग बांधवांना आत्ता टेम्पररी कार्ड असलेले, टेम्पररी प्रमाणपत्र असलेले लाभार्थी जे लाभ घेत होते त्यांचा सुद्धा हा बंद होणार आणि त्याच्यानंतर कोणताही लाभ या लाभार्थ्यांना टेम्पररी जे UDID कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना मिळणार नाहीये असं स्पष्ट त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही स्पष्टपणे हा शासन निर्णय GR जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये मुद्दा क्रमांक 6 हा खूपच महत्त्वाचा आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जर शासन निर्णय जारी झालाय, शासन निर्णय वेगळ्या विषयाचा आहे, मात्र त्यामध्ये 6वा मुद्दा हा गपचूप नमूद करण्यात आला आहे. शासनाने खूपच चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक निर्णय जो आहे दिव्यांग लाभार्थ्यांवर घेण्यात आला आहे. दिव्यांग लाभार्थी यामध्ये परमनंट असो किंवा टेम्पररी असो, दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांगित आहेत, पण त्यांच्या मार्फत पाहू शकता अशा पद्धतीचा हा निर्णय हा घेण्यात आला आहे. आता यामध्ये टेम्पररी म्हणजेच तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या जे लाभार्थी आहेत ते काय करू शकतात तर त्यासाठी ते टेम्पररी जे आहे टेम्पररीवरून त्यांचं जे यामध्ये परमनंट UDID कार्ड आहे किंवा परमनंट दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. आणि जर त्यांना परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त झालं तर सगळ्या योजनांचा लाभ ते पुन्हा एकदा घेऊ शकतात. मात्र तरीसुद्धा काही लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही सगळे लाभार्थी जे आहेत दिव्यांग परमनंट असो किंवा यामध्ये टेम्पररी असो सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणं आवश्यक आहे. तर या अंतर्गत हा अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शासनाच्या विरोधात
आपण याबाबतचे जे निवेदन आहेत हे दिली जाऊ शकतात. याबाबतचा जाब जो आहे हा शासनाला विचारला जाऊ शकतो की नक्की का असा निर्णय घेण्यात आला आहे. स्पष्टपणे याबाबतची स्पष्टता देणं गरजेचं आहे, कारण नक्की यामध्ये कन्फ्युजन आहे, यामध्ये गोंधळ आहे लाभार्थ्यांमध्ये की नक्की हा निर्णय का घेण्यात आला आहे आणि कशा पद्धतीने हा राबवण्यात येणार आहे. यामध्ये जर पाहिलं तर आता जे दिव्यांग लाभार्थी असतील, ज्यांचं टेम्पररी UDID कार्ड आहे, तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत किंवा नाही, का बंद होणार आहेत, याबाबत स्पष्टता नमूद करण्यात आली नाहीये. फक्त शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 6 हा टाकण्यात आला आहे. तर याबाबत स्पष्ट राज्य शासनाने माहिती देणं, परिपत्रक काढणं आवश्यक आहे. आणि याबाबत आत्ता सध्या पाहू शकता शासन स्तरावर ज्या पंचायत समिती असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद असतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की नक्की काय निर्णय झालेला आहे आणि टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक यावर काय करू शकतात. या संदर्भात आपण अजून एक व्हिडिओ महत्वाचा जो आहे डिटेलमध्ये घेणार आहोत. सध्या तरी पाहू शकता ही धक्कादायक अपडेट असून याबाबत नक्कीच शासन पुनर्विचार करून काहीतरी निर्णय हा घेईल अशी अपेक्षा आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या त्याचबरोबर निराधार बांधवांसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.